हा उद्या लवकर बोलवतो. तर स्ट्राईकवर रोहित तर नवशेकला चंद्रकांत अशी ही सलामीची जोडी कुंडली संघाकडून दरम्यान तर्फाचा गोलंदाजी साठ आलेला गोलंदाज भानुदास दरम्यान तर्फाचा 10 बारा पालाचा लढत गोलंदाजी करणारा हा भानुदास. तर डाकरे हाताचा फलंदाज असेल रोहित चंद्रकांत का. तर चंद्रकांत स्ट्रायकर तमाश टाकला रोहित अशी सलामीची जोडी पाहायचा आहे. डाकरे हाताचा चंद्रकांत हा फलंदाज स्ट्रायकर नॉन स्ट्राईकला रोहिदास अशी जोडी मैदानात उतरलेली आहे. तर भानुदास याचा पहिला चेंडू चंद्रकांत साठी ब्लॉकमध्ये चेंडू फेकला इच्छा पाहायचा आहे. चेंडू जाता सीमा लगत पाहायचा आहे. क्षेत्ररक्षण अतिशय खराब होत आहे. पहिल्याच चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार होत आहे. पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट करते हा फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून पहिलाच चौकार पाहायला भेटतोय. तर पाठीराखण्याची अपेक्षा होती ती पहिल्याच चेंडू पूर्ण झाले. तर स्वतःचा खाता खोलतोय 4 धावेशी. दरम्यान धाव फलकावरती धावा लागतात ते 4. अतिशय चांगला चेंडू होता. त्या चेंडूला फटकावला 4 धावेसाठी. अतिशय खराब क्षेत्ररक्षण होते पंजाब संघाकडून. पुन्हा एकदा दरम्यान पाहायचं आहे. भानुदास गोलंदाज पहिल्याच चेंडूवर चौकाराची मार खाते. दरम्यान पाहायचं आहे चंद्रकांत स्ट्राईकवर पहिला चेंडू चौकार मारला. आखोटा चेंडू चेंडू भुईकावल्याच्या नादात चेंडू जाते सरळ एसटी राखेच्या हातामध्ये. एसटी रक्षक आपली कामगिरी चौमध्ये दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू चौकारचा मार खाल्यानंतर थोडीशी कमबॅकिंग दाखवते हा गोलंदाज. तर पण चांगली गोलंदाजी दाखवायला लागेल पंजाब संघाला. आता मात्र पुन्हा एकदा भानुदास टू चंद्रकांत पाहायचं. आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकवर चेंडू फेकलाय. चेंडूला सन्मान दिलाय. आता मात्र चेंडू उचलतोय फेकतोय तत्पूर्वी एक धाव पूर्ण होतोय. या एका धावची संघाची धावसंख्या पोहोचते. दरम्यान ती 5 बिनबाद 5 अशी धावसंख्या झाली ती कुंडली संघाची. चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण अमोलच्या मध्यामधून आपल्याला पाहायला भेटतंय. चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय पंजाब संघाकडून. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला या गोलंदाजाने. तर धाव फलकावरती धावा लागतात त्या 5. आता मात्र प्रथम स्ट्राईक वर येते तो रोहित. भानुदास पुढचा चेंडू रोहित याला. आता मात्र चेंडू भिडकावला पाहायचा आहे. ना फायदा भीती केवळ छत्रपतीचा छावा ठोकले 6 धावा या रोहित फलंदाजाने. चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवून देते. दरम्यान तर पाहायचंय पहिल्याच चेंडूवर खटखटीत आल्या हा इरादे स्पष्ट करून दाखवते की षटकार. तर या षटकार संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 धावा लागतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा पाहायचं भानुदास थोडसा अडचणीत सापडतोय हा गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू आखून टाकायचा चेंडू भिडकवण्याच्या नादात चेंडू जाते निर्धाव. दरम्यान चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ह्या भानुदास या गोलंदाजाला चांगल्या प्रकारची. परंतु षटकारांनी चौकाचा मार खाल्यानंतर थोडीशी कमबॅकिंग गोलंदाज निर्धाव चेंडूची साठता होते. दरम्यान तर पाहायचे 11 धावा जमले धाव फलकावरती. पुन्हा एकदा पाहायचंय गोलंदाज भानुदास. आता तर पुन्हा एकदा भिडकावला चेंडू चेंडू जाते सरळ सीमा पार खटखटीत षटकार. तर षटकार तर स्पीड लवकरच आहे पंजाब संघ लवकरात लवकर. तर वैयक्तिक पहिलं तर सागिक दुसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज अविनाश. तर स्ट्राईकवर फलंदाज चंद्रकांत. तर नॉन स्ट्राईकला रोहित अशी ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगल्या प्रकारची जोडी. अतिशय धावा कुठले 17 पहिल्या षटकामध्ये. आता तर पहिला चेंडू खेळून काढलाय परंतु 1 धाव कळते. या एका धावची संघाची धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवरती.
अविनाशाचा पुढचा चेंडू आता मात्र हा स्लो डिलिव्हरी होती चेंडूला पोचवलाय सीमा पार षटकार. तर या षटकार सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा लागतात धाव फलक्यावरती. अतिशय चांगले फटके पाहायला भेटते रोहितच्या माध्यमातून. रोहित हा फलंदाज अतिशय षटकार आणि चौकाराची आतिषबाजी आपल्याला दाखवून देत आहे. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू फेकला होता चेंडू जात आहे एका धावेसाठी एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्यात. आता मात्र चोरटी धाव म्हणावं लागेल. 2 धावा. तर या 2 धावा या 2 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते 26. धावा लागतात धाव फलकावरती. तर पुन्हा एकदा अविनाशाचा पुढचा चेंडू आता मात्र वरवर चेंडू चेंडू जाते सरळ क्षेत्ररक्षणच्या हातामध्ये. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव परंतु 2 धाव पूर्ण करते. 28 धावा लागतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा अविनाश आता मात्र स्लो चेंडू पाहायचा आहे चेंडू ढकललाय परंतु एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्यात पाहिजे थोडासा त्रास हवा परंतु त्याच्या चपल्याने 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावाची संघाची धावसंख्या पोहोचते 30 धावा लागतात धाव फलकावरती. अतिशय चांगली 2 धावा पूर्ण करते ही जोडी. सलामीला आलेली चांगल्या प्रकारची खेळी करते. धावाचा जो डोंगर आहे तो डोंगर आता मात्र चांगला रचलेला. आता मात्र चेंडू जात आहे सरळ चौकार. तर 34 धावा लागतात धाव फलकावरती आणि षटक सामन्याचा इशारा देते पंचांचा. 34 धावा लागतात धाव फलकावरती. 2 षटकानंतर 2 षटक संपलेत. आता मात्र एक हारामारीचा षटक असेल शेवटचा षटक. त्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. धावाचा जो डोंगर आहे तो उभारायला लागले जोडीला. चंद्रकांत आणि रोहित अशी जोडी मैदानामध्ये चांगल्या प्रकारचे खेळले गेले. 34 धावांचा जो डोंगर आहे तो रचला या जोडीने. धावांचा जो डोंगर होता चांगल्या प्रकारचा रचण्याचा काम केला आहे. तर वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन आलेला गोलंदाज शेवटचा षटक अंकुश हा गोलंदाजी मार्गवर. आता होता चंद्रकांत. तर चांगला झोले जमलेला ताण होते. दर या 3 धावा पूर्ण होतात. या 3 धावाची संघाची धावसंख्या पोहोचते 37. धावा लागतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा अंकुशाचा पुढचा चेंडू रोहित याला. आता तर चेंडू ब्लॉकमध्ये होता चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव तर पूर्ण परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावची संघाची धावसंख्या पोहोचायची 38.
धावा लागले धाफल करते. पुन्हा एकदा अंकुशाचा पुढचा चेंडू चंद्रकांत स्ट्राईक वर आकुटाचा चेंडू भेडकावला पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येते. परत वन बाउन्स चौकार. तर या चार धावांच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 42. 42 लागतात धावा धावफलकावरती. आता मात्र 16 दशकात आवंत धावते धावफलकावरती. आवंत धावणे संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 धावा लागतात धावफलकावरती. पुन्हा एकदा अंकुश. आता मात्र चांगला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू होता. भिकवण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा अंकुशाचा पुढचा चेंडू. आता तर चांगला चेंडू परंतु एक धाव पूर्ण. या 1 धावावर समाधान वाटते. रोहित याला ट्राय देण्याचं काम करते, प्रयत्न करते, चांगलं फलंदाजी करते. रोहित हा फलंदाज षटकारांची चौकारांची आतिषबाजी केले या रोहित या फलंदाजाने. आता मात्र एका धावाची संघाची धावसंख्या पोहोचते ती 44. उर्वरित काही चेंडू शिल्लक या षटकामधले. आता मात्र उतार वाले चेंडू पाहतोय. झोल खाली क्षेत्ररक्षण येते. अमोल चांगला झोल पकडते आणि रोहित हा फलंदाज पाहत होते. आणि षटक संपल्याचा इशारा घेतात. 44 धावा लागतात धावफलकावरती. 18 चेंडू आणि 45 धावा कराव्या लागतील पंच संघाला विजयासाठी. सामना चालू करायचा आहे. तर स्ट्रायकर फलंदाज अविनाश. तर नॉन स्ट्राईकला अंकुश. तर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज नरेश. नरेशचा पहिला चेंडू अविनाशसाठी पाहायचा आहे. आता मात्र ब्लॉकर वन चेंडू फेकला पाहायचा आहे. हा पहिला चेंडू निर्धाव जात आहे. चांगला चेंडू
निधाव चेंडू सांगता येते. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आता मात्र सोन यशवंत आवडते धावते धाफलकावरती. तर नरेश हा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला फेकलाय तर दुसरा चेंडू सोड. पुन्हा एकदा नरेश याचा पुढचा चेंडू. आता तर ब्लॉकर चेंडू फेकला. चेंडू जात आहे सरळ पाहायचा आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती धाफलकावरती 2. दोन धावा लागतात धाफलकावरती. आता मात्र रोचावर मारले चेंडू पेतात परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षणच्या हातामध्ये. चांगला चेंडू होता परंतु एकापेक्षा काय नाही तरी एका धावने संघाची धावसंख्या पोचते ती 3 आकड्यावर. नरेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र उचलवाने चेंडू झेल उडालाय परंतु झेल बाद होतोय. अविनाश कोण गेला तर नौका आलेला फलंदाज सूरज. नरेशचा पुढचा चेंडू सूरज झाला. आता मात्र चांगला गॅप सिलेक्शन शोधलाय. चांगला चेंडू वाढलाय. चेंडू जाते सीमाला गजर पाहिजे परंतु चेंडू क्षेत्ररक्षण चांगला अडवतोय आणि परंतु 2 धावकार होऊ शकत नाही. या 2 धावच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 आकड्यावर. धावा लागले धाफलकावरती. आता मात्र उतरवाला चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. बॉलर कोण आहे किती 12 चेंडू ना. आता तर समीकरणाचं आहे की 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा करावं लागतील म्हणजे संघाला विजयासाठी. दरम्यान तर पाहते हे 12 चेंडू. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज रोहित हा गोलंदाज. वैयक्तिक पहिले तर सांगित दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज रोहित हा गोलंदाज. स्ट्राईकवर अंकुश तर नॉन स्ट्राईकला सूरज. पुन्हा एकदा पाहतो पहिला चेंडू रोहित या गोलंदाजाचा. आखोटोबा चेंडू भेटवला बाहेर. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येते झेल. आता मात्र झेल पकडतोय. चांगला क्षेत्ररक्षण घडतोय आणि अंकुश हा बाद होतोय फलंदाज. अविनाश तर नौखालेला फलंदाज अविनाश. पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू अविनाशाला. आता तो पुढचा चेंडू भिडकवलाय परंतु हा चेंडू अतिशय खराब क्षेत्ररक्षण घडतंय परंतु
2 धावा. या 2 धावांची संघाची धावसंख्या पोहोचली ती 13. एक गडी बाद असताना 13 धावसंख्या लागली ती पुंज संघाची. पुन्हा एकदा रोहिदास स्ट्राईकवर फलंदाज अविनाश. आता मात्र वाकवर चेंडू फेकला. चेंडू जमीन लागला. चांगलं क्षेत्रक्षण घडते पाहायचंय परंतु थोडासा खतरा. परंतु एक धाव पूर्ण होते. या एका धावाची संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईकवर सूरज. पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू. सूरज याला षटकाच्या साईडे खेळतोय. सूरज हा फलंदाज. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू भिडकवण्याच्या नादात चेंडू जाते एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. एस्ट्रेक्स आपले काम घरी चौघ येते. धर्मांतर पाहायचं निर्धाव चेंडूची सांगता होते तर रोखून ठेवण्याचा प्रयत्न करते ह्या सूरज फलंदाजाला. रोहित हा गोलंदाज. पुन्हा एकदा धर्मांतर पाहायचंय. आता मात्र पुन्हा एकदा लाखोनी चेंडू फेकलाय. चेंडू स्टेटच्या दिशेने जातोय चेंडू परंतु 2 धाव पूर्ण करते. या 2 धावाची संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावा लागतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू. सूरज याला. आता मात्र हा चेंडू आकोटा चेंडू होता. षटक संघाचा इशारा करतात पंच. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज. सॉरी 29. 6 चेंडू आणि 29 धावेची गरज. पंच सामना चालू करा. सहा चेंडू आणि 29 धावा. गोलंदाज चंद्रकांत. मात्र अविनाश. 1 धाव तर पूर्ण परंतु एकच धाव समाधान म्हणावं लागलं. पाच चेंडू आणि 28 धावाची गरज. 5 चेंडू आणि 28 पोते संघाला विजयासाठी 5 चेंडू आणि 28 धावाची गरज आहे. आता मात्र निधा चेंडूची सांगता होत आहे. पुन्हा एकदा चंद्रकांतचा पुढचा चेंडू. आता मात्र रोतावाले चेंडू खाली क्षेत्रक्षण छेल हातामध्ये आणि छेल येते. फलंदाज बाद होते तो सुरेश. आणि 3 चेंडू 28 धावाची गरज. 3 का 4? 3 ना. नौखाळीला फलंदाज अक्षय. आता मात्र आखोटा चेंडू भिडकावला. चेंडू खाली स्वतः गोलंदाज झेल बाद होत आहे फलंदाज अक्षय. तर नौखाळी फलंदाज अमोल. चंद्रकांत स्ट्राईकर अमोल. आता मात्र आकोटे चेंडू जात आहे स्ट्रेकच्या हातामध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 28 धावाची गरज.
आता तर उंचावर वारे चेंडू जात आहे सरळ सीमा पार की काय चौकार. गेला काय कोणता तर हा चौकार होत आहे त्या पुण्यात बा